नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे जानकी नानांच्या खोलीत आली आहे आणि मग तिला आठवतं आहे की नानासाहेबांच्या बाबतीत म्हणजे विलच्या बाबतीत त्या वकिलांनी काय सांगितलं होतं की विल कपाटातच आहे आणि नानांनी ते कपाटात ठेवलं आहे हे तिला इथे आठवतं. आणि मग ती इथे कपाट उघडते आणि ते विल बघते तर वकील साहेब जे बोलत होते ते खरं बोलत होते, म्हणजे नानांनी मृत्यूपत्र करून ठेवलं आहे. तर असं ती इथे म्हणते. मला इथे वाटलं होतं की तिनं वाचलं आहे मृत्यूपत्र काय येते, पण तिनं फक्त मृत्यूपत्र असं लिहिलेलं पुढचंच वाचलं आहे. आणि मग ती इथे बाहेर घेऊन आली आहे मृत्यूपत्र. तिथे मृत्यूपत्र वकील साहेबांच्या इथे जवळ देते आणि मग वकील साहेब म्हणतात की आता वाचायचं का. तर इकडे ऋषिकेश म्हणतो की मला हे मान्यच नाही आहे, नाना जिवंत आहेत, नाना शुद्धीत आलेले नाही आहेत अजून, पण ते जिवंत आहेत आणि माणूस जिवंत असताना एखाद्याच्या मृत्यूपत्र आपण कसं काय वाचू शकतो. तर आपण तसं वाचू शकत नाही आणि नाना बरे झाल्यावर मग आपण बघूया, त्याचं वाचन करूया असं ऋषिकेश इथे सांगत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना तू शर्वरीला म्हणतो, शर्वरी म्हणजे तुला हे आधीपासूनच माहिती होतं आणि तू इथे तेवढ्यासाठी आली आहेस का. तर शर्वरी म्हणते की नाही, मी पार्लरमध्ये होते, अरे मला वकील साहेबांचा फोन आला होता आणि त्यामुळं मी इथे घरात आले. तर वकील म्हणतात, शहाणे वकील, की हो बरोबर आहे, मीच त्यांना फोन करून बोलवलं होतं. कसं आहे, मृत्यूपत्राचं वाचन होत असताना घरातल्या सगळ्या व्यक्ती इथे हजर असणं आवश्यक आहे आणि म्हणून मी इथे शर्वरीताईंना इथे बोलवून घेतलं होतं. नानांनी तुमच्या सगळ्यांचे नंबर इथे मला दिलेले आहेत, त्यामुळे मी त्यांना फोन करून बोलवून घेतलं होतं आणि त्यामुळे आता आपण हे वाचन करायचं का मृत्यूपत्राचं. पण तेवढाच एक मुद्दा इथे त्यांच्या बोलण्यातला जानकी इथे उचलते आणि म्हणते असं कसं वाचन करता येईल, घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या समोर मृत्यूपत्राचं वाचन होणं गरजेचं आहे ना. मग घरातली तिसरी व्यक्ती म्हणजेच नानांचा धाकटा मुलगा सौमित्र ते इथे नाही आहेत, ते मुंबईत आहेत आणि असं असताना आपण मृत्यूपत्राचं वाचन कसं काय करू शकतो. आत्ता आपण मृत्यूपत्राचं वाचन करूया नको, सौमित्र भाऊजी जेव्हा येतील तेव्हा आपण ते मृत्यूपत्राचं वाचन करूया असं त्याच्या म्हणण्याचा उद्देश असतो. आता वकील साहेबांना पण प्रश्न पडतो की नेमकं याच्यावर काय बोलायचं, कारण जानकी आजीजीनं म्हणजे अगदी कळकळीनं मुद्दा पटवून देत असते की कसं तुम्हीच म्हणाला होतात ना की कसं सगळ्यांच्या समोर ते वाचन झालं पाहिजे मृत्यूपत्राचं. आणि मुळात ऋषिकेश आणि जानकी मृत्यूपत्र वाचन करायला तयार नाही आहेत, कारण इथे नाना अजून शुद्धीवर आलेले नाही आहेत. नाना जिवंत आहेत, खरं ते अजून शुद्धीवर आलेले नाही आहेत. असं असताना आपण मृत्यूपत्राचं वाचन करणं चुकीचं आहे. मग लगेच इथे ऐश्वर्या म्हणते की असं कसं, आपण सौमित्र भाऊजींना इथे नाही आहेत ते बरोबर आहे, आपण त्यांना फोन करू शकतो, आपण त्यांना फोनवर बोलून मृत्यूपत्र वाचन करून दाखवू शकतो. तर ऋषिकेश इथे सांगायचा प्रयत्न करतो की नाना शुद्धीवर म्हणजे नानाने असं काही केलं एक तर मला सांगितलं नाही आणि नाना हे जे काही निर्णय घेतात ते मला सांगूनच घेतात. तर इकडे लगेच ऐश्वर्याला जानकी विचारते, तू काय एवढी मृत्यूपत्र वाचावं म्हणून डेस्परेट झाली आहेस. तर ऐश्वर्या म्हणते, अहो माझं तसं काहीच नाही आहे, नानांची इच्छा तशी आहे ना म्हणून मी आपलं सांगते. मग लगेच इथे जानकी म्हणते, नानांची इच्छा काय आहे ते आपण नाना शुद्धीवर आल्यावर कळेलच ना आणि कशाला एवढा अट्टास करायचा आहे. पण इकडे सुमित्राई पण म्हणतात, नानांची इच्छा आहे असं म्हणतायत ना ते, तर मग हे वाचन करूया आपण आणि तू सौमित्राला फोन लाव. तर इथे आजी पण ह्या सगळ्या गोष्टी इथे बघतायत की नेमकं कोण काय बोलतं आहे, कोण कसं करतं आहे. तर इथे आता आईंनीच सांगितलं आहे की मृत्यूपत्राचं वाचन करायचं, तर मग इथे व्हिडिओ कॉल लावायचा हे फायनल होतं त्यांचं सौमित्राला. आणि मग सारंगला इथे सुमित्राई सांगतात की फोन लावा तुम्ही आणि मग त्याच्यानंतर पुढचं बोलणं आपण करूया. तर इथे ऋषिकेश आणि जानकीला ते मान्यच नाही आहे, पण तरीसुद्धा आता आईने त्याला परमिशन दिले की मृत्यूपत्राचं वाचन होऊ देत, काय आहे नानांच्या मनात ते सगळ्यांना समजू देत असं म्हणून सगळे इथे ठरतं आहे. त्याच्यामुळे इकडं जानकी पण ते आपला मुद्दा पटवून देत असते की आत्ता नको आहे, सौमित्र भाऊजी आल्यावर बघूया, ते इथं नाही आहेत. तर तरीसुद्धा आपण असं कशाला करायचं आणि नानां शुद्धीवर आल्यानंतर काय करायचं ते कळेलच ना आपल्याला, असं ऋषिकेश आणि जानकी पटवून द्यायचा प्रयत्न करतायत. पण त्यांचं कोणी इथे ऐकत नाही आहे, कारण सुमित्राईसुद्धा अशा भ्रमिष्ठ अवस्थेमध्ये गेल्यात की एकदम मृत्यूपत्र कसं काय समोर आणून ठेवलं वगैरे, कारण त्यांनासुद्धा काही कल्पना नसते. पण इथे ऐश्वर्याचा हा सगळा प्लॅन मात्र ना चांगला इथे वर्कआउट झाला आहे बरं का. शेवटी आता होय नाही वाचायचं नाही वाचायचं करत शेवटी ते वकील साहेब पण मान्य करतात की व्हिडिओ कॉल करू शकतो आपण, म्हणजे ते फोनवर असतील म्हणजे काय चाललं आहे ते त्यांना ऐकायला पण येईल आणि बघायला पण येईल, त्यामुळे आपण त्यांना इथे फोन लावूया. मग लगेच इथे
मग लगेच इथे सारंगला सांगण्यात येतं की व्हिडिओ कॉल लाव म्हणून, आणि मग त्याच्यानंतर सारंग इथे फोन लावायला तयार होतो. पण तेवढ्यात ऐश्वर्याचे जे काही एक्सप्रेशन आहेत ना ते बघून ना इकडे असं तिचं कसं कसं होत असतं, जेव्हा जानकी मुद्दा पटवून द्यायचा प्रयत्न करत असते की व्हिडिओ कॉल करायचा नाही, मृत्यूपत्र वाचायचं नाही आणि नंतरच वाचलं जाईल, हे जेव्हा जानकी पटवून द्यायचा प्रयत्न करत असते तेव्हा मात्र ऐश्वर्याचं असं कसं कसं होत असतं आणि ती स्पष्टपणे काही बोलू पण शकत नसते. त्यामुळे तिचं आता वकील साहेबांनी स्क्रिप्ट म्हणजे ऐश्वर्याने स्क्रिप्ट लिहून दिली आहे, त्यामुळे वकील साहेब तेवढंच बोलणार, त्यामुळे ते सुद्धा असे गप्प बसत आहेत. मध्ये मध्ये ऐश्वर्या सगळीकडे बघते पण होय नाही चालू आहे. जानकी मात्र आजीजीने इथे पटवून द्यायचा प्रयत्न करते की मृत्यूपत्र वाचून आत्ता नको करायला पण शेवटी सुमित्राईंनीच या सगळ्याला मान्यता दिली आहे. मग सौमित्राला इथे फोन लावण्यात येतो आणि मग सौमित्राला फोन सारंग लावतो. त्याच्यानंतर तो म्हणतो आज व्हिडिओ कॉल कसा काय केलास, तर सारंग सांगतो की आम्ही सगळेच इथे जमलेलो आहोत आणि वकील साहेब पण आलेत आणि नानांच्या मृत्यूपत्राचं वाचन करायचं आहे आणि त्यामुळे इथे व्हिडिओ कॉल केला आहे तुला. तर सौमित्र म्हणतो अरे नाना बरे आहेत ना, नानांना काही झालं नाही ना दादा, असं म्हणून हाक मारतो. मग लगेच इकडे ऋषिकेशला फोन देतो सारंग. तर ऋषिकेश म्हणतो अरे आम्ही तेच सांगतोय, नानांना काही झालेलं नाही आहे, नाना बरे आहेत, नाना अजून पूर्णपणे शुद्धीवर नाही आलेत, पण नानांची अशी इच्छा आहे की मृत्यूपत्राचं वाचन केलं पाहिजे आणि आम्ही सांगतोय की आता नानांना बरं वाटलं की आपण ते सगळं बघूया, आता वाचन करूया नको. पण हे वकील काही ऐकायला तयार नाही आहेत, शहाणे वकील आलेले आहेत. मग लगेच सौमित्र म्हणतो ठीक आहे दे वकिलांच्याकडे फोन दे. मग ऋषिकेश म्हणतो सारंगला की लॅपटॉपला इथे कनेक्ट कर आणि मग आपण समोरासमोर बोलूया. तेवढ्यात वकील आधी म्हणतात की आता नाना बाजार समितीचे किंवा घराचे निर्णय घेण्याच्या अवस्थेत आहेत का, तर हेही बाकी कोणी उत्तर देत नाही. पटकन सुमित्राईंच्या तोंडून निघून जातं की नाना तशा अवस्थेत नाही आहेत, त्यामुळे आता हे वाचन करणं किती गरजेचं आहे असं वकील साहेब इथे पटवून देतात, कारण मेडिकल कंडिशन तशी असल्यामुळे. तर शहाणे वकील सौमित्राला म्हणतात की नमस्कार मी शहाणे वकील, आणि नानांची अशी इच्छा होती की ते जेव्हा मेडिकल कंडिशनमध्ये नसतील किंवा काही बोलायच्या मनस्थितीमध्ये नसतील त्यावेळी त्या मृत्यूपत्राचं वाचन व्हावं अशी नानांची इच्छा होती आणि म्हणून मी आज इथे आलेलो आहे. तर तुम्ही इथे नव्हता त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कॉल आपण केला आहे, कारण सगळे मृत्यूपत्राचं वाचन होत असताना सगळे तिथं असणं गरजेचं आहे, या नियमानुसार तुम्हाला इथे व्हिडिओ कॉल केलेला आहे. तर सौमित्र पण म्हणतो की ठीक आहे वाचा तुम्ही, तो जास्ती आडेवेडे घेत नाही, ठीक आहे तुम्ही वाचा, काय असेल ती प्रोसिजर पूर्ण करा असं ते वकिलांना सांगतात. त्यानंतर वकील मृत्यूपत्राचं वाचन करायला सुरुवात करतात आणि सुरुवातीलाच वाक्य पेटंट मी पूर्णपणे शुद्धीत हे लिहून देतो आहे की असं म्हणून चालू करतात मृत्यूपत्राचं वाचन करायला. आणि मग एक एक वाचन करताना आपल्याला पण धक्का बसतो ऐकताना. तर पहिलं त्यांनी सुमित्रा एंटरप्राइजेस जी कंपनी आहे ती कंपनी सारंगच्या नावावर जाईल, घरातलं सोनं नाणं जे काही असेल ते सगळं सारंगला मिळेल. अलिबागचा आणि कुठला एक फार्म हाऊस आहे, असे 2 फार्म हाऊस इकडे शर्वरीला देण्यात येतील आणि तिसरा शेतीमध्ये जी काही शेती आहे ती सौमित्राच्या नावावर शेती करण्यात येईल आणि ऋषिकेश याला देवघर देण्यात येईल असं त्या मृत्यूपत्राचं इथे वाचन केलेलं आहे. आणि हे मृत्यूपत्र ऐकून ना सगळ्यांना शॉक बसला आहे बरं का. देवघर दिलं म्हणून ऋषिकेश जानकीचं इथे म्हणजे जीव खालीवर होता असं नाही आहे, पण हे मृत्यूपत्र चुकीचं आहे हे ऋषिकेश इथे म्हणतो. आणि मग तो उठतो आणि म्हणतो हे मृत्यूपत्र चुकीचं आहे, मला हे मान्यच नाही आहे, नाना असं लिहिणारच नाही आहेत. आणि मग त्याच्यानंतर आजीसुद्धा इथे विचार करतायत, आजीला पण पटतं हे चुकीचं आहे, पण ऐश्वर्याने हे सगळं केलं आहे म्हटल्यावर आता आजी कशाला बोलते, त्यामुळे आजी इथे गप्पच बसली आहे. लगेच सुमित्राई पण म्हणतात काय नानांनी असं लिहिलं आहे, तर बघा हा कशी वाटणी केली, जे काही सोनं नाणं घरातलं आहे किंवा सुमित्रा एंटरप्राइजेस आहे ते सारंगच्या नावावर, शेती सौमित्राच्या नावावर, 2 फार्म हाऊस आहेत ती शर्वरीच्या नावावर आणि देवघर ऋषिकेशच्या नावावर असं केलेलं आहे. आणि मग ऋषिकेश ते म्हणतो की हे चुकीचं आहे, नाना असं करूच शकणार नाहीत, कारण ज्याला जे आवडतं त्याला ते मिळालं पाहिजे. तर नानांचं हे मृत्यूपत्र नाहीच आहे, हे खोटं आहे असं म्हटल्यानंतर वकील म्हणतात अहो याच्यावर नानांची सही आणि शिक्का आहे. आणि मग त्याच्यानंतर इथे जानकी बोलायला लागते, ऋषिकेश काही बोलत नाही, तो गप्प बसतो. त्याच्यानंतर इथे जानकी इथे बोलायला लागते. जानकी म्हणते आई तुम्हाला तरी पटतंय का हे, सारंग भाऊजींना ऑफिस दिले आणि सौमित्रला इकडे शेती दिली, ज्यांना जे आवडतं त्यांना ते मिळालं पाहिजे. सौमित्र भाऊजींना शेतीतलं काम आवडत नाही आणि त्यांना ती शेती दिली आणि सारंग भाऊजींना ऑफिस दिले, चुकीचं आहे. तर लगेच इथे ऐश्वर्या म्हणते का तुम्हाला विश्वास बसत नाही आहे का या सगळ्यावर, आणि लगेच इकडे सौमित्रसुद्धा फोन इथे कट करतो. आणि मग जानकी आईंना समजायला लागते आई तुम्हाला तरी पटते का होय, म्हणजे सारंगला शेती प्रिय आहे तर सारंगला शेती मिळाली पाहिजे असं मला वाटतं. आणि सौमित्र भाऊजींना तुम्ही लहानपणी भीती घातली होती ना की तू अभ्यास
कर, नाही तर तुला इथे मातीत किंवा शेतीत काम करायला लागेल. आणि म्हणूनच सौमित्र भाऊजींनी एवढा अभ्यास केला आणि आज ते मोठे चांगले वकील आहेत, एक प्रतिथयश वकील आहेत. आणि असं असताना शेती सौमित्रच्या नावावर नानासाहेब कसं काय करतील? तर ऋषिकेश पण तेच इथे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो म्हणत असतो की जी कंपनी मी लहानपणापासून इथे, म्हणजे मला जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून मी ते या कंपनीत काम करतो, आणि ज्या वेळेला मी बाजार समितीच्या मीटिंगमध्ये शेतकऱ्यांसाठी पहिली डील इथे क्रॅक केली होती त्यावेळेला नानासाहेबांनी किती कौतुक केलं होतं माझं. त्यावेळेला नानांनी मला सोन्याची चेन करून घातली होती. आणि असं सगळं असताना कंपनी सारंगच्या नावावर करतायत, हे सगळं चुकीचं नाही आहे का वाटत तुला? तर इकडे आईसुद्धा विचार करतायत की नेमकं काय चाललं आहे आणि नानांनी असं का लिहिलं आहे. मला काही मिळालं नाही आहे ह्याची मला काही वाटत नाही, किंवा मला आणि जानकीला काही मिळालं नाही आहे ह्याच्याबद्दल आम्हाला काही नाही आहे, पण ज्या व्यक्तीला जे आवडतं ते त्या व्यक्तीला मिळालं पाहिजे एवढाच आमचा हेतू आहे, असं इकडे ऋषिकेश आणि जानकी समजावायचा प्रयत्न करत असतात. म्हणजे मला ऑफिस मिळालंच पाहिजे असं काही नाही आहे. आणि मग त्याच्यानंतर इथे ऐश्वर्या उठते आणि म्हणते, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का तुम्हीच इकडे ऑफिस चालवू शकता आणि सौमित्र सारंगला इथे ऑफिस चालवता येणार नाही असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे माझा नवरा नालायक आहे आणि सगळं काय ते तुम्हालाच कळतंय असं एकदम इथे ऐश्वर्या बोलायला लागते. आणि मग ऋषिकेशसुद्धा इथे सारंगला म्हणतो, मी नसताना तू इथे बायकोचं ऐकून तुझ्या काय गोंधळ घातला होतास ते बघितले ना आपण सगळ्यांनी, आणि सगळ्या जगानेच बघितले की तू काय काय केलं होतंस ते. तर लगेच ऐश्वर्या म्हणते, आत्ता कळीचा मुद्दा लक्षात आला माझ्या, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का सारंगला काहीच जमणार नाही आहे वगैरे. तर ऋषिकेश इथे म्हणतो, माझा मुद्दा तो नाहीच आहे. पण सारंग म्हणतो, दादा अरे नानांनी हे लिहिलं आहे म्हणजे त्यांना काहीतरी वाटत असणार म्हणूनच इथे नानांनी असं लिहिलं आहे ना. सारंगचं हे असं बोलणं ऐकून ऋषिकेशसुद्धा इथे शॉक होतो. आणि मग या सगळ्या बोलण्यामध्ये ऐश्वर्यामध्ये पडते. आणि मग त्याच्यानंतर इकडे जानकी म्हणते की तू कुणाशी बोलतेस याचा विचार करून बोल. तर लगेच ऐश्वर्या म्हणते, हो मला माहिती आहे ना मी कुणाशी बोलते ते, या घरातल्या 2 इन्सिक्युअर व्यक्तींशी बोलते. तुमच्या हातात जे मिळालं आहे ते घ्या आणि गप्प बसा ना, देवघरात जा आणि भजन करत गप्प बसा असं एकदम मी ते ऐश्वर्या म्हणते. आणि जानकी तिला काहीतरी प्रत्युत्तर देणार तेवढ्या तिकडे सुमित्राई म्हणतात, अगं दोघी गप्प बसा, मगासपासून नुसते दोघींची बडबडच चालली आहे. कुणासमोर बोलावं, काय बोलावं, किती बोलावं या गोष्टीचं तुम्हाला दोघींना सुद्धा भान नाही आहे का इथे, असं आता सुमित्राई चिडल्या आहेत. त्याच्यानंतर आता आजी बोलत आहेत बरं का. आजी म्हणतायत, मला वाटतंय की नानांनी जे काही केलं आहे किंवा नानांनी जे काही लिहिलं आहे ते पूर्ण विचार करूनच लिहिलं असेल, तर त्यामुळे ह्या नानांच्या विलनुसारच सगळं इथे व्हावं असं मला वाटतंय. आणि नाना शुद्धीवर येतील तेव्हा आपण पुढचं बघूया. आता आजीनं सांगितलं की नाना शुद्धीवर आल्यानंतर म्हणजे नानांच्या इच्छेनुसार हे विलपत्र जे काही आहे ते केलेलं आहे, तर त्याप्रमाणे त्याचं वाटप व्हावं किंवा तसं कामकाज चालू ठेवावं. तर ह्या सगळ्याचा विचार करून सुमित्राईसुद्धा म्हणतात, आई तू म्हणतेस ते ठीक आहे, आता नानांनीच असं सगळं लिहिलं आहे म्हटल्यावर आपण तरी काय बोलणार, आणि नानांच्या विलनुसार होऊ देत सगळं असं म्हटल्यानंतर आजी इथे लगेच म्हणते, जानकी त्या घराच्या किल्ल्या आहेत त्या ऐश्वर्याकडे दे. आता असं म्हटल्यानंतर 2 मिनिटासाठी सगळ्यांचे चेहरे इथे बघण्यासारखे झालेत, शिवाय ऐश्वर्याच्या, कारण तिला हेच हवं होतं त्यामुळे ती खुशीत आहे. इकडे सुमित्राईंना पण आता नानांच्या इच्छेचा मान ठेवायचा आहे आणि इकडे आजीचं म्हणणं पण ऐकायचं, कारण आजीचं म्हणणं पटतंय सुमित्राईंना, त्यामुळे सुमित्राई पण सुद्धा सांगतात की ठीक आहे तू म्हणशील तसं, म्हणजे नानांच्या इच्छेनुसार सगळं इथे होईल. जानकी तू घराच्या किल्ल्या ज्या काही आहेत त्या ऐश्वर्याकडे दे असं जानकीला सुमित्राईसुद्धा सांगतात. आणि इकडे जानकी आता घराच्या किल्ल्या घेऊन ऐश्वर्याच्या जवळ आली आहे आणि लगेच ऐश्वर्याने ते आपले हात असे पुढे केलेत. मग लगेच जानकी इथे म्हणते, ह्या नुसत्या घराच्या किल्ल्या नाही आहेत, हा मान आहे. ह्या ज्या किल्ल्या आहेत ह्या 10 वर्ष मी माझ्याकडे ठेवल्या आहेत आणि मिरवल्या आहेत किंवा सांभाळल्या आहेत मी त्या, आणि मान हा असा मागून किंवा हिसकावून घेता येत नाही, तर तो मिळवावा लागतो. पण आता ठीक आहे सगळ्यांची इच्छा आहे तर ह्या किल्ल्या मी तुला देते, तू ह्या किल्ल्या सांभाळ, मी माझ्या घरातल्या माणसांना सांभाळते असं इथे जानकी म्हणते. आणि बाकी जे काही खरं खोटं आहे ते नाना शुद्धीवर आल्यानंतर इथे आपल्याला कळेलच, तोपर्यंत या किल्ल्या सांभाळ असं म्हणून ह्या किल्ल्या ज्या काही आहेत घराच्या त्या ऐश्वर्याच्या हातात दिल्या जातात. आणि सगळ्यात खुशी ते आजी झालेली आहे, कारण तिला आधीपासूनच जानकी आवडत नव्हती. सख्ख सावत्र आजीनंच इथे चालू केलं होतं. शर्वरीसुद्धा इथे शॉक झाली आहे आणि जानकीनं आता किल्ल्या दिलेल्या आहेत, पण जानकी जे काही बोलते की मी माझ्या घरातल्या माणसांना सांभाळीन वगैरे,
आणि जानकीने ऐश्वर्याच्या हातात किल्ला दिल्यावर सारंगसुद्धा इथे शॉक झाला आहे. पण इकडे ऐश्वर्या मात्र खुशीत आहे, कारण तिला जे हवं होतं ते तिनं केलेलं आहे, किल्ल्या मिळवलेल्या आहेत. आणि ऋषिकेशसुद्धा जानकीच्या या वाक्यांवर किंवा जानकीच्या बोलण्यावर इथे शांत झाला आहे की बरोबर आहे, जे काही मिळाले ते समाधानी वृत्तीनं त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि इकडे ऐश्वर्याला उद्याच्या भागात आजी म्हणते, तू जे काही केलंस ते बरोबर केलं नाहीस, सौमित्रला तू शेती का दिलीस? तर ऐश्वर्या म्हणते की जे येत नाही त्या गोष्टीसुद्धा मला माझ्या ताब्यात पाहिजेत, असं आता इकडं आजीला सांगितलं ऐश्वर्याने. बहुतेक ह्या मुद्द्यावर तरी आता आजीला कळावं की ऐश्वर्या कशी आहे ते. तरी ते देवघरात जानकी सुमित्राईंना विचारते, आई तुम्हाला ऐश्वर्या बरोबर वाटते का मी चुकीची वाटते ते सांगा. तर सुमित्राई म्हणतात, या गोष्टींवर माझा विश्वास तेव्हाच बसेल जेव्हा नाना इथे शुद्धीवर येतील. आणि नानांनी इथे बहुतेक हात हलवलेत. काय होईल पुढे जाणून घेऊया, बघत रहा.